आणि यानंतरची बातमी सिंधुदुर्गातून आहे। नाताळच्या सुट्ट्यांमुळे तसंच सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची पसंती कोकणातील समुद्र किनाऱ्यांना मिळतेय। समुद्र किनाऱ्यावरती गर्दी पाहायला मिळतेय। सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे। तर सिंधुदुर्ग किल्ल्यावरती शिवराजेश्वर मंदिरात शिवभक्तांची देखील गर्दी दिसतेय। मी सध्या मालवण जेटी येथे आहे। या ठिकाणाहून मालवण जेटी ते सिंधुदुर्ग किल्ला असा प्रवासी होडी वाहतुकीवरनं हे प्रवासी जे आहेत ते सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जात आहेत। मोठ्या संख्येने समुद्रकिनारे देखील गजबजलेले आपल्याला पाहायला मिळतात। प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी या ठिकाणी बंदर विभाग देखील घेताना पाहायला मिळत आहे, कारण प्रत्येक प्रवाशांना या ठिकाणी लाईफ जॅकेट जे आहे ते दिलं जात आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण पर्यटकांशी बातचीत करू। जर तुम्ही कुठून आलात आणि कशा पद्धतीने या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेतला? मी कोल्हापूरहून आलेलो आहे आणि पर्यटनाबद्दल म्हणायला गेलं तर सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये आता आम्ही आलेलो आहे मालवणमध्ये। आणि इथं जी सोय झालेली आहे ती एकदम सुंदर केलेली आहे। आणखी लाईव्ह जॅकेट सर्वांना दिलेले आहेत। शिस्त जे आहे ते एकदम शिस्तीनं केलेले आहे। त्यामुळं इथं कधी मग आला तुम्ही तर काहीही तुम्हाला कधी त्रास होणार सर, तुमचा किती दिवसाचा प्लॅन आहे मालवण? आता तरी आम्ही 2 दिवसाचं प्लॅनिंग आलेलं आहे मालवणमध्ये। भविष्यामध्ये आलो तर कदाचित त्याच्यापेक्षा आणखी जास्त दिवसांनी आम्ही येऊ। मोठ्या संख्येने पर्यटक सध्या मालवणला भेट देत आहेत। मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याला खास करून हजारो पर्यटक दररोज भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।